हाय नमस्कार सर्वांना। तर माझ्या एजी मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा माझा ब्लॉग जो आहे तो आहे माझ्या गावच्या घरचा, म्हणजे माझ्या गावच्या घरचा आज आहे पूजा आहे माझ्या गावच्या घरची। आज आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज मी आलेलो आहे गावाला। ॲक्च्युअली मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं घर दाखवलं होतं की माझ्या नवीन गावचं घर जे आहे त्याचं काम चालू होतं। तर त्याचं जे काम आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याची आम्ही 15 ऑगस्ट निमित्त पूजा ठेवलेली आहे। तर आज पूजेला काय काय होणार आहे, पूजा कशा पद्धतीमध्ये होणार आहे हे मी तुम्हाला आता या ब्लॉग मध्ये सगळं दाखवणार आहे। आता मी मस्त रेडी झालेलो इथे तुम्ही बघू शकता, कुर्ता वगैरे घातलेला आहे नवीन। आणि आता मी निघालो घराकडे, तुम्हाला दाखवतोय की तिथे काय काय तयारी आहे आणि काय काय तयारी तिथे चालू आहे, काय काय काम राहिलेले आहे। आणि मी आतूनही तुम्हाला सगळं संपूर्ण आता घर दाखवणार आहे की आपलं घर कसं रेडी होतं। तर इथे बघू शकता, इथे जेवणाची तयारी चालू आहे। इथे असा पडदा घातलेला आहे आणि इथे गावातल्या ज्या महिला आहेत त्या असे जेवण बनवतात बघू शकता। इथे जेवणाची तयारी चालू आहे। या बाजूला अशा चपात्या भाजल्या जात आहेत। हे आहे आपलं घर बाहेरून, बाहेर मस्तपैकी मांडव घातलेला आहे। असं आपलं गावातील घर असं रेडी झालेलं आहे। तर तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो आणि आतला पूर्ण एरिया दाखवतो। ही आमची बाहेरची गॅलरी आहे आणि हा आमचा आहे तो हॉल रूम आहे आमचा। तर तुम्हाला ते मी आमचा किचन एरिया दाखवतो। बघू शकता इथं किचन ही आहे आतमध्ये आपला भला मोठा असा किचन। माझ्या आईला माझ्या वडिलांना जसं हवं होतं तसं त्यांनी इथे बनवून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी आता वरती आमचा जो टेरेस एरिया आहे, टेरेस एरिया ही दाखवतो। वरून आमचं जे गाव आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। हा टेरेसचा डोर आहे, आपण टेरेसचा डोर ओपन करतो। बघू शकता अशी भली मोठी जागा आहे, वरती मला मोठा टेरेस आहे। बरेचसे लोक इथे बसून आरामशीर झोपू शकतात, किमान 50 लोक झोपू शकतात, एवढा मोठा टेरेस एरिया आहे। बघू शकता बाहेरून गाव आमचं किती असं सुंदर दिसतंय। दुपारची वेळ होती। आणि पावसाळा असल्यामुळे इथे सगळीकडे हिरवळ पसरली होती। बघू शकता तुम्ही, जिकडे तिकडे बघत ती हिरवळच होती। ओके, तर आता मी तुम्हाला आमचा बेडरूम एरिया दाखवतोय। बघू शकता लेफ्ट साइडला बेडरूम एरिया आहे आपला, हा आहे आमचा बेडरूम। आणि हे इथे आहे आपलं बाथरूम एरिया। बघू शकता दोन्ही वॉशरूम आणि बाथरूम इथे दोन्ही आहेत। हे आपलं वॉशरूम आहे आणि इथे आपलं बाथरूम होतं। आता इथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम चालू झाला होता। मी एका पोराला सांगितलं तू आमची व्हिडिओ काढ, तर मीही बाहेर जाऊन उभा राहिलो। तर इथे माझा मुलगा रुद्रा, माझी पुतणी कोको आणि माझा भाचा रियांश या तिघांनी मिळून ही रिबीन कट केली। फायनली आमच्या घरचा गृहप्रवेश झालेला आहे। मी, माझ्या भावाने, माझ्या वडिलांनी, आम्ही तिघांनी सेम कुर्ते घातले होते। ही माझी वहिनी, माझा भाऊ, हा मी आलो, माझा रुद्रा आणि माझी वाईफ माधुरी, आम्ही तिघे आतमध्ये एंटर झालो। ही माझी लहान बहीण गौरी, तिचा मुलगा रियांश, हे आमचे मामा अनिल मामा, गावातील पाहुणे, आमचे नातेवाईक,
हे माझी आत्या. आणि फायनली आमच्या घराचं जे नाव होतं त्याची सुद्धा ओपनिंग झाली. मम्मी आणि पप्पा वरती जाऊन तो कागद काढला आणि ह्या आमच्या घराचं नाव, आमच्या नवीन घराचं नाव सदा रत्न. बघू शकता हे नाव जे आहे माझ्या मम्मी आणि पप्पानी दोघांनी ठरवून हे नाव ठेवलेलं आहे सदा रत्न. आणि इथे आपल्या बुद्धिस्ट पद्धतीने आपल्या घरची जी पूजा होती त्याची सुरुवात झाली होती. पूर्ण जो कार्यक्रम आहे तो आपला बुद्ध वंदना घेऊनच आपला कार्यक्रम इथे झाला. माझा रुद्र इकडे तिकडे सगळीकडे बघत होतात, कारण की त्यासाठी सगळे लोक इथे नवीन होते. आणि इथे जो आमचा कार्यक्रम होता, जी पूजा होती आज ती संपन्न झाली होती. आणि माझ्या बहिणीने तिचे 2 शब्द इथे व्यक्त केले. आणि इथे जोराचा पाऊस सुरू झाला. बघू शकता इथे तुम्ही, खूप जोराचा पाऊस इथे चालू झाला. आणि इथे जेवणाची तयारी चालू होती. तिकडे पण ती जेवणाची तयारी आम्हाला थांबवावी लागली, कारण की पाऊस जेवढा जोराचा चालू होता. तुम्ही बघू शकता इथे जिकडे तिकडे जोराचा पाऊस चालू झाला होता. लहान बहिणीचं बघून आमच्या वहिनीने सुद्धा तिचे 2 शब्द इथे व्यक्त केले. आमच्या वहिनीला सुचत नव्हतं काय बोलायचं, पण आमच्या वहिनीने कसं बसं 2 शब्द व्यक्त केले. आणि इथे सुरू झाला होता आपला जेवणाचा कार्यक्रम. तर काय मग गावाच्या लोकांनी सुरू केलं आपलं जेवण वाढण्यासाठी. लोक बसली, गावातील महिला बसल्या. बघू शकता तुम्ही इथे सगळ्या महिला इथे जेवायला बसल्या. आम्ही सर्वांनी मिळून गावाच्या लोकांना इथे जेवण वाढलं. जेवणाचा मेनू खूप चांगला होता. बाहेरच्या हॉल रूम मध्ये सगळ्या महिला इथे जेवायला बसल्या. आणि आतला जो किचन एरिया होता तिकडे सगळी पुरुष मंडळी आपली जेवायला बसली. आणि जेवणाच्या मेनू मध्ये मस्तपैकी गरम गरम चपात्या होता, डाळ भात होता, मटकीची उसळ होती, बासुंदी होती आणि नळ्या होत्या. बघू शकता इथं तुम्ही. आणि इथे आपली जी चिल्लर पार्टी आहे त्यांनी सुद्धा जेवणावरती ताव मारला. आणि फायनली जेवण झालं आणि ते सत्कार समारंभ जो होता तो सुरू झाला. माझ्या आई वडिलांनी जेवढे पाहुणे आले होते सर्वांचा सत्कार केला. सर्वांना टावेल, टोपी, महिलांना साड्या, जेवढे गावातील पाहुणे आले होते हे सर्वांना सत्कार करून आणि जेवणच घरी पाठवलं. आज आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो. फायनली आमचं गावी आमचं हक्काचं घर बनलं होतं. तर हे काय असं आमचं बाहेरून गाव दिसतंय, एकदम शांत आमचं असं गाव होतं. एकदम मन प्रसन्न झालं गावाला येऊन. आणि हा आपला तिरंगा. तर फायनली माझ्या घरची जी पूजा होती ती आज संपलेली आहे. बरेचसे मंडळी आले, जेवण केलं, बऱ्याचशा लोकांचा सत्कार केला गेला. हे सगळं तुम्ही इथे बघितलेलंच आहे. तर आजचा जो माझा ब्लॉग होता तो आज इथे संपला. तुमची रजा घेतो. पुन्हा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या चॅनलला असंच प्रेम करा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा. अँड प्लीज सबस्क्राईब करा. आणि प्लीज प्रेस द बेल आयकन, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. बाय बाय.